शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी रुद्र गायकवाड स्वागत करतो आपले धरतीपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्का बाजार भाव. पण त्यापूर्वी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर जरूर करा. तर बघूया आजचे मक्का बाजार भाव. मित्रांनो, आज काही बाजार समित्यांमध्ये मक्काला 1600 ते 1800 रुपयापर्यंत कमाल दर मिळाला आणि त्याचबरोबर 1400 ते 1700 रुपयापर्यंत सरासरी दर मक्काला मिळाला आहे. मित्रांनो, आज मालेगाव, मलकापूर, धुळे व अचलपूर या बाजार समित्यांमध्ये मक्काची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर अहिल्यानगर, निफाड, जालना व नागपूर या बाजार समित्यांमध्ये मक्काला चांगला दर मिळाला आहे. मित्रांनो, आज मालेगाव बाजार समितीत 7050 क्विंटलची आवक झाली असून 1712 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला व त्याचबरोबर 1578 रुपये सरासरी दर मक्काला मिळाला आहे. धुळे बाजारात आज 1283 क्विंटलची आवक झाली असून तिथे 1591 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला आहे व जालना बाजार समितीत आज 1041 क्विंटल मक्काची आवक झाली व तिथे 1716 रुपये कमाल व 1575 रुपये सरासरी दर मक्काला मिळाला आहे. आणि मलकापूर बाजार समितीत 1920 क्विंटलची आवक झाली व तिथे 1600 रुपये कमाल व 1520 रुपये सरासरी दर मक्काला मिळाला आहे. पाचोरा बाजार समितीत आज 500 क्विंटल मक्काची आवक झाली व तिथे 1600 रुपये कमाल दर मक्काला मिळाला आहे. निफाड बाजारात 1751 रुपये प्रति क्विंटल कमाल दर व तिथे 1720 रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मक्काला मिळाला आहे. अचलपूर बाजारात आज 1051 क्विंटल मक्काची आवक झाली व त्याचबरोबर 1550 रुपये प्रति क्विंटल कमाल दर व 1450 रुपये सरासरी दर मक्काला मिळाला आहे. अहिल्यानगर बाजारात 1850 रुपये, छत्रपती संभाजीनगर येथे 1678 रुपये व जळगाव मसावत बाजारात 1475 रुपये आणि नागपूर बाजारात आज 1700 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मक्काला मिळाला आहे. मित्रांनो, आज भोकरदन बाजारात 1550 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मक्काला मिळाला. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्का बाजार भाव. शेतकरी मित्रांनो, हे भाव बाजार समितीतील आहे. स्थानिक बाजारात थोडाफार फरक असू शकतो. आपण स्वतः आपल्या जबाबदारीवर माल विक्रीचा निर्णय घ्यावा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.